आज होतं ऋतुजाचं लग्न आणि ही जोडी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हाय, आज ना आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की ना पार्लरमध्ये जाऊन तयारी करायची आणि त्याच गडबडीत सगळ्यांना इतका उशीर झाला ना, तर लग्न होतं सायकडे येते निघायला घरातूनच खूप उशीर झाला होता. बाय द वे मी कशी दिसते नक्की सांगा. पण आम्ही एकदम वेळेवर पोहोचलो होतो. नवरी नवरदेव नुकते चालले होते आणि इकडे बघा आराध्या आणि परीने सुंदर असा एंट्रीला डान्स केला. त्यानंतर नवरी नवरदेवाची मस्त अशी एंट्री झाली. आता सगळीकडे अशीच एंट्री होते, पण खूप छान वाटतं, खूप स्पेशल वाटते. त्यानंतर नवरी नवरदेव स्टेजवर गेले. मंगल परिणयाला सुरुवात झाली. सगळे पाहुणे मंडळी आली होती. त्यानंतर दोघांनी ते प्रतिज्ञा घेतली. इकडे बघा खूप सारे पाहुणे जमा झाले होते. या आहेत वैशालीताई, त्यानंतर सुनीताताई. आम्ही सगळेजण इकडे मागे शेजारीच बसलो होतो. इकडे सगळे पाहुणे मंडळी दिसत आहे. सगळेजण जमा झाले होते. लग्नाला खूप गर्दी होती आणि इकडे लग्न लागलं सुद्धा. दोघांनी एकमेकांना वरमाला घातली आणि सगळ्यांनी टाळ्यांचा वर्षाव केला. अक्षदा म्हणून फुलं वाहिली. त्याने फोटो सेशन करून घेतलं. मग इथे ना ऋतुजाचे शिक्षक आले होते. त्यांचं यांनी स्वागत केलं. स्टेजवर जाऊन सगळ्यांचे फोटोज वगैरे काढले. मग आम्ही गेलो होतो जेवण करायला. मेनू खूप छान होता. सगळ्यांना जेवण खूप आवडलं आणि यांना म्हटलं आमचा असा छान असा व्हिडिओ घ्या. हे व्हिडिओ घेत होते. तिकडे पलीकडे वैशालीताई बसल्या होत्या. मी यांना म्हटलं त्यांचासुद्धा इथे व्हिडिओ घ्या. आणि वैशालीताई बघा किती छान पोज देत आहे. खरंच खूप छान मनमिळाव आणि हसरा स्वभाव आहे त्यांचा आणि त्यांच्यामुळे ना आम्ही सगळ्यांनी लग्न खूप एन्जॉय केलं. आणि इकडे ना आईसुद्धा आम्हाला काय हवं नको बघायला आले होते आणि इकडे त्या खूप रडत होत्या, कारण ना त्यांना ऋतुजाच्या पप्पांची खूप आठवण येत होती, कारण भाऊ आत्ताच आम्हाला सोडून गेले. त्यामुळे ते खूप रडत होत्या, खूप इमोशनल झाल्या होत्या. मी त्यांना थोडा धीर दिला आणि इकडे ना नवरी नवरदेवाचे तिकडे फोटो सेशन चालले होते. मग म्हटलं आपण पण फोटोज काढून घेऊया. सगळेजण आम्ही इथे मस्त गार्डनमध्ये बसलो आणि हा आमचा हर्षद ताईंचा मुलगा आणि यानेच आमचे सगळ्यांचे फोटोज व्हिडिओज इतके काढले ना, अक्षरशः त्याची आयफोनची मेमरी फुल झाली होती, पण अजिबात तो दमला नाही. सगळ्यांना खूप एन्जॉय केलं लग्नामध्ये आणि खूप छान अशा रील काढल्या. या सगळ्या रील मी इंस्टाग्राम आय डीला पोस्ट केला आहे. त्यानंतर सगळ्या फॅमिलीने छान असा नवरी नवरदेवासोबत फोटो काढला. परीने सुद्धा काढला, आराध्याने काढला. आणि इथे ना आलेला संसार सगळे गाडीमध्ये भरत होते. इकडे नवरी नवरदेव आता निघाले त्यांच्या घरी जाण्यासाठी. इकडे नवरीच्या मामीने दोघांना औक्षण करून घेतलं. मामीने नवरी नवरदेवाचे पाय धुतले, ही परंपरा असते. आणि इकडे आमची नवरीबाई निघाली तिच्या घरी जाण्यासाठी. आणि फायनली तो इमोशनल होणारा क्षण आला. आधी सगळ्यांनी इतकं एन्जॉय केलं ना, आपण सगळेजण इतके रडले, कारण की ऋतुजा खरंच खूप छान आणि गुणी मुलगी आहे. आणि आज ती आमचं लग्न झालं ना त्यावेळी खूप छोटी होती आणि आज तिचं लग्न होऊन ती तिच्या नवऱ्यासोबत तिच्या घरी चालली आहे. आणि सगळेजण खूप इमोशनल झाले. तिची मम्मी खूप रडत होती, त्यांना समजावलं. आम्ही सगळेच खूप रडलो आणि ऋतुजा निघाली आता तिच्या मंगेशसोबत त्यांच्या घरी. तर फायनली ऋतुजाचं लग्न झालं. आम्ही खरंच ना सगळ्यांनी इतकं एन्जॉय केलं ना, आणि हिच्या लग्नामुळे आम्ही सगळेजण पुन्हा एकदा एकत्रित आलो. खूप मज्जा मस्ती केली, सारे फोटोज काढले, त्यामुळे खूप छान अशी मेमरी तयार झाली. त्यानंतर संध्याकाळी होती निशाची हळद, त्यामुळे सगळ्यांना तिकडे जायचं होतं. तर भेटूया निशाच्या हळदीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.